धारावीचा घास गिळलाय, उद्या अख्खी मुंबई गिळण्याची ही योजना आहे। धारावीच्या पुनर्विकासाचं कंत्राट उद्योजक अदानीला देण्यात आलं। यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने विरोध केला। या निर्णयाविरोधात खुद्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत। धारावीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला। संजय राऊतांनी हा मुंबईचा घास घेण्याचा डाव असल्याचा आरोप केला। हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव आणण्यात आला। अडाणींच्या विरुद्ध मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव आला आणि धारावीतल्या जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांवर, प्रशासनावर, सरकार तर मिंदेच आहे, सगळ्यांवर दबाव होता। हा दबाव मोडून आम्ही हा मोर्चा काढतोय, कारण आम्हाला मुंबई वाचवायची आहे, महाराष्ट्र वाचवायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल धारावी पुनर्विकास समितीने एक पत्रकार परिषद घेतली आणि आपला पाठिंबा सरकारला जाहीर केलेला आहे। बघा, सरकारनं त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे। जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली, शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, बरं, तसा हा प्रयत्न आहे। त्यानंतर धारावी बचाव ही जी समिती आहे त्यांचं सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे, आपण पाहिलं असेल। पण जसं शिवसेनेतले आमदार गेले, राष्ट्रवादीतले आमदार गेले, जनता आमच्याबरोबर आहे, तसंच धारावीच आहे। काही लोक सरकारला सामील झाले असतील, म्हणजे अडाणींना, उद्योगपती, ते कशी माणसं विकत घेतात आपल्याला माहिती आहे। पण या सगळ्याची पर्वा न करता आज जनता मोर्चामध्ये सहभागी होईल आणि लाखोंचा मोर्चा निघेल। टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन धारावीत मोर्चा काढण्यात येतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। बघा, देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। मी मगाशीच म्हणालो की या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा हा धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं समोर येईल आणि त्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात कसे बरबटलेले आहेत हे सुद्धा समोर येईल। ज्यांचं या मुंबईच्या निर्मितीमध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शून्य योगदान आहे, असे लोक धारावीचा असा सौदा करू शकतात। धारावीमध्ये श्रमिक, गरीब, मजूर, कामगार राहतात, बरं का, दलित, पददलित राहतात। हा त्यांना फसवण्याचा प्रकार आहे आणि आज धारावीचा घास गिळलाय, उद्या अख्खी मुंबई गिळण्याची ही योजना आहे। उद्धव ठाकरे धारावीत या मोर्चाला संबोधित करणार आहेत। धारावी प्रकरणी ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू